तर चला आज बनवूया आलूच्या वड्या, ते पण अगदी सांगलीकरच्या स्टाईलमध्ये आणि वेगळ्या अशा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण आळूच्या वडीसाठी लागणारं मिश्रण तयार करून घेऊया। तर मी 2 वाटी बेसन घेतलेलं आहे मिश्रण बनवण्यासाठी। माझ्या घरात 5 माणसं असल्यामुळे मी 2 वाटीच घेतलेलं आहे। तुमच्या जर घरात जास्त लोक असेल तर तुम्ही हिशोबाने जास्त बेसन घ्या। आता 1 चमचा मीठ घालून घेऊया। आता 1 चमचा जिरेपूड टाकून घेऊया। त्यानंतर 1 चमचा धनेपूड आपण त्यामध्ये टाकून घेऊया। आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा लाल काश्मीरी मिरची टाकून घेऊया। आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊया। आता त्यामध्ये आपण 2 चमचे तीळ घालून घेऊया। यामध्ये आता 2 चमचे ही आमच्या सांगलीची चटणी आहे ती मी टाकून घेते। तर आता यामध्ये मी 1 लिंबूचा रस आहे ते घालणार आहे। लिंबूचा रस का घालायचा माहिती आहे का? आळूच्या पाण्याने की नाही आपला घसा खवखवत असतो, खूप घशाला त्रास होत असतो। जर आपण 1 लिंबू असं पिळून त्यामध्ये घातलं ना की आपल्याला त्रास होत नाही, घसा खवखवत नाही। आणि जर आपल्याजवळ लिंबू नसेल तर चिंच आणि गूळ याचं पाणी करायचं आणि ते पाणी त्यामध्ये घालायचं, ते तसंही चालून जातं। तर आता आपण त्यामध्ये 1 लिंबूचा रस घालून घेऊया। यामध्ये थोडं तेल पण टाकून घेऊया। आता यामध्ये थोडं पाणी घालून सगळं एकजीव करून घेऊया। आता हाताने एकाच दिशेला असं गोल गोल फिरून असं छान फेटून घ्यायचं पीठ। आपलं मिश्रण अगदी छान फेटून तयार झालेले। आळूची पानं स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आणि आळूचे पाने पण 2 प्रकारचे असतात, एक पांढऱ्या देठाची असते आणि एक काळ्या देठाची। जे काळे देठची पानं असतात ना ते खूप चांगली असतात, शक्यतो घेताना काळी देठ बघूनच घेत जावा। चला आता आपण पानाला थोडंसं लाटण्याने सॉफ्ट करून घेऊया। आता आपण आळूच्या पानावर मिश्रण लावून घेऊया। आता त्याच्यावर दुसरं पान ठेवून घ्यायचं आहे, पण ते वेगळ्या दिशेने ठेवून घ्यायचं। टोक त्या साईडला करायचं आणि हे जे 2 टोक असतात ना ते इकडच्या साईडला करायचं। आणि आता त्यावर मी अजून 1 पान ठेवून घेणार आहे आणि आळूची वडी करताना त्यावर 3 किंवा 5 असं जास्त पानाचं थर दिलं ना त्याला लहर असं छान येते। त्यामुळे मी त्यावर अजून 1 मोठं पान ठेवून लावून घेणार आहे। आता याच्या दोन्ही बाजू थोडे थोडे घडी घालून त्याचा रोल करून घेणार आहे मी। आणि रोल करताना जास्त घट्ट रोल करायचा नाही, थोडासा हलका करायचा, कारण उकडल्यानंतर त्यातलं पीठ आपलं फुलत असतं आणि त्याला लहर पण चांगले पडत असतात। आपल्या आळूच्या वडीचे रोल तयार झालेले आहेत। आता आपल्याला त्याला उकडायला ठेवायचं आहे। मी मोदकाच्या पात्रामध्ये उकडणार आहे। जर आपल्याजवळ मोदकाचं पात्र नसेल तर पातेल्यात पाणी घ्यायचं आणि आपल्याजवळ मोदकाची चाळण असतेच घरी, ती चाळण त्यावर ठेवून झाकून सुद्धा आपण उकडू शकतो। त्याआधी मी ह्याला तेल लावून घेणार आहे पात्राला आणि त्यामध्ये वड्या ठेवून उकडून घेणार आहे।
आता आपल्याला 15 मिनिटासाठी उकडायला ठेवून द्यायचे. 15 मिनिटानंतर उघडून चेक करायचं शिजले का नाही ते. आळूच्या वड्याला उकडायला ठेवून 15 मिनिटं झालेले आहेत आणि आता आपण चेक करून बघूया की ते उकडले का नाही ते. आपल्या वड्या उकडून तयार आहेत. आता आपण त्याला थंड करायला ठेवून देऊया. आळूच्या वड्या थंड झाल्यात. आता आपण त्याला कापून घेऊया. पानावर पानं असं थर दिल्यामुळे ना असं त्याला मस्तपैकी लेअर आलेली आहे. आळूच्या वड्या कापून तयार आहेत. मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलेलं होते की नाही माझ्या पद्धतीनं वेगळ्या स्टाईलनं. तर माझी पद्धत कशी आहे की मी काही काही जण तळतात, पण आमचं तसं नाही आहे. आमचं थोडंसं वेगळं आहे. तुम्ही बघा. आता ह्याला मी फोडणी करणार आहे. त्यामुळं काय होतं आहे ते छानही लागतं आणि जास्त तेलकट पण नाही आणि आपण ते चपाती संगसुद्धा खाऊ शकतो. एक प्रकारच्या भाजी टाईपच होऊन जातं ते. तर चला आपण फोडणी देऊया. तर फोडणीसाठी आपण सगळ्यात अगोदर थोडं तेल घालून घेऊया. तेल गरम झाले. आता आपण त्यामध्ये जिरं मोहरी घालून घेऊया. मोहरी चांगली तडतडली. आता आपण त्यामध्ये कांदा घालून घेऊया. कांदा अगदी लाल भाजून घ्यायचा आहे आपल्याला. अगदी असं कुरकुरीत होईल असा. आणि आपला आता कांदा भाजून झालेला आहे. आता त्यामध्ये आपण आळूच्या वड्या टाकून घेऊया. आपली आळूची वडी तयार झाली आहे आणि हे आपण चपातीबरोबर भाजीसारखं सुद्धा खाऊ शकतो. मुलांना ते खूप आवडतं. त्यामुळं मी म्हटलेलं होतं की आमच्या वेगळ्या पद्धतीनं मी बनवणार आहे. तळतात पण मी थोडं तळत पण असतो. माझ्या एका नातीला तळून आवडतं, एकीला या भाजी टाईप आवडतं. त्यामुळं मी दोन्ही पद्धतीनं करतो. आणि तुम्ही बघितलाच किती छान दिसते ही आळूची वडी. तुम्ही अशा पद्धतीनं करून फोडणी देऊन बघा. तुमच्या मुलांनाही आणि तुम्हालाही आवडेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.